नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप शुभेच्छा। सकाळी लवकर उठून गुढी केली होती, छान अशी पूजा केली, नंतर स्वयंपाक राहिला होता बनवायचा। गुढीपाडव्याला ना पुरणपोळीचा नैवेद्य असतो, पण मी श्रीखंड पुरीचा नैवेद्य बनवायचा होता मला आज, तर त्याची तयारी इकडे चालू होती। छान अशी इकडे स्वयंपाक वगैरे मी करून घेतला, देवाला अगोदर नैवेद्य लावले आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केलं। असं होता माझा आजचा बेत। नंतर ना आरुषचे काही फोटोज मी काढले होते, ते तुमच्यासोबत मी शेअर केलेत। कसे आलेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तरीच ना आमच्याकडे अजून सकाळपासून आभाळ आलं होतं, तर 4-5 वाजता ना पाऊस आला होता। सगळी गुढी माझी भिजली होती, तुम्ही बघू शकता। छान अशी पूजा केली आणि 6 वाजता गुढी उतरवली। थंड वातावरण झालं होतं म्हणून थोडा चहा बनवला होता। चहा पिल्यानंतर सिंपल असे रेडी झाले होते, कारण आम्हाला आज बाहेर जायचं होतं। म्हणजे ना आमच्या घरमालकींच्या बाळाचं नाव ठेवायचं होतं, बारशाचा कार्यक्रम होता त्यांच्यामध्ये, तिथे गेलो होतो। आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।